हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहरमध्ये. वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ मी इंग्रजी या विषयाच्या रायटिंग स्किलमध्ये असणाऱ्या ग्रुप डिस्कशन या विषयाशी संबंधित घेऊन आलो आहे. तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की परीक्षेमध्ये जर एखादा प्रश्न ग्रुप डिस्कशन म्हणून करण्यासाठी आला तर ते कसं करायचं, आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर खाली असलेलं लाल रंगाचं बटन दाबून आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच माझ्या या नवीन व्हिडिओजचे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहावे यासाठी बाजूला असलेलं ऑलचं बेल क्लिक करा मित्रांनो. आणि आपण जर फेसबुक वापरत असाल तर फेसबुकवर माझं पेज एज्युकेशनल मनोहर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर सुरू करूया आजचा हा ग्रुप डिस्कशनबद्दलचा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर मी आपल्याला सांगणार आहे की ग्रुप डिस्कशन म्हणजे काय. तर ग्रुप डिस्कशन म्हटलं तर याच्यापूर्वीसुद्धा तुम्ही डायलॉग रायटिंग केलेलं आहे. मग डायलॉग रायटिंग करत असताना तुम्ही काय करायचे की 2 ते 3 अशा काय करायच्या त्याच्यामध्ये स्पीकर घ्यायचो आपण आणि त्यांच्याकडून ती एक डायलॉग रायटिंग काय करायची, पॉईंटनुसार आपण तिला समोर नेत जायचो. यामध्येही तेच करायचं आहे, फक्त यामध्ये फरक काय तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक इव्हॅल्युएटर म्हणून काम करायचं आहे. एक इव्हॅल्युएटर म्हणून आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे आणि नंतर त्यामध्ये 5 लोकांपासून तर 10 ते 12 लोकांपर्यंत त्यांच्यामध्ये त्याला समावेश करून काय करायचं आहे, त्यांच्यामध्ये एक ग्रुप डिस्कशन घडवून आणायचं आहे. यामध्ये एक विशिष्ट टॉपिक असेल आणि त्या टॉपिकच्या आधारावर ती चर्चा कशा प्रकारे पुढे जाईल याचा विचार हा इव्हॅल्युएटरने घ्यायचा आहे. आणि त्यासोबतच या ग्रुप डिस्कशनच्या शेवटी इव्हॅल्युएटरने त्यामध्ये कन्क्ल्युजनसुद्धा मिळवायचं आहे की त्या पर्टिक्युलर डिस्कशनमधून कोणत्या प्रकारचा एक अर्थ किंवा अंदाज त्यामधून निघालेला आहे. तर अशाच प्रकारचं एक बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला ग्रुप डिस्कशनचा एक फॉर्मॅट आपल्याला दिसून येत असेल आणि या फॉर्मॅटला बघितल्यानंतर आपल्याला कळेलच की कशा प्रकारे ग्रुप डिस्कशन केलं जाते. आपण आता एक ग्रुप डिस्कशन करणार आहोत, जे मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे. तर पूर्वी आपल्याला बाजूला त्यामध्ये त्याचा एक टॉपिक दिसत असेल तर तो टॉपिक काय आहे ते बघा. यामध्ये ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला जो टॉपिक देण्यात आलेला आहे तो टॉपिक काय आहे, रामा, आसिफ, रचना आणि आरव दे आर पार्टिसिपेटिंग इन अ ग्रुप डिस्कशन. द इव्हॅल्युएटर हॅज गिव्हन देम अ टॉपिक, टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड नाउअडेज. काय करा म्हणते, राईट सुटेबल डायलॉग्स फॉर ईच पार्टिसिपंट गिव्हिंग हिज ऑर हर ऑपिनियन ऑन द टॉपिक. आणि यामध्ये तुम्हाला इव्हॅल्युएटरद्वारे काय वाक्य बोललं गेलेलं आहे ते सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. इव्हॅल्युएटरने काय लिहिलेलं आहे, यू हॅव ऑल बीन गिव्हन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन which is teenagers are more inclined towards junk food. You may have now begin the discussion. Who would like to start? अशा प्रकारे आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, एक तो एक्झाम्पल देण्यात आला आहे ज्यावर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप डिस्कशन करायचं आहे. आणि या ग्रुप डिस्कशनचा जो मेन टॉपिक आहे ज्यावर ह्या ग्रुप डिस्कशनला सुरुवात करायची आहे तो आहे, टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड नाउअडेज. आणि म्हणून आपण आता पूर्वी रामापासून सुरुवात करूया. रामा सुरुवात करेल. येस, आय थिंक more and more teenagers are now getting attracted towards
जंक फूड, टुवर्ड्स जंक फूड. रामाने सुरुवात केली आहे. यस, आय थिंक मोअर अँड मोअर टीनेजर्स आर नाव गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स जंक फूड. यावर आसिफ काय म्हणतोय बघा. आसिफचा डायलॉग आपण लिहू शकतो. इट्स रिअली अ मॅटर ऑफ worry that our new generation is inclining towards fast and junk food. यावर आरवचं काय आहे कमेंट बघा. आरव काय म्हणेल यामध्ये, ही जी डायलॉग रायटिंग आहे, ही डायलॉग रायटिंग आपल्याला काय करायची आहे, अशाच प्रकारे तिला समोर घेऊन जायचं आहे. आरव देन डज इट्स not the parents' responsibility to make their children aware about the ill effects of junk food. यावर रचना काय म्हणताय बघा. अशा प्रकारे ती डायलॉग रायटिंग आपल्याला समोर घेऊन जायची आहे. यामध्ये टॉपिक्स आपल्या हिशोबाने काय करायचे आहेत, समोर कसे जातील याचा विचार कोणाला करायचा आहे, इव्हॅल्युएटरला करायचा आहे. त्यासोबतच ग्रुप डिस्कशन आपण लिहित असताना आपल्यालाही त्या आयडियाज तशाच प्रकारे समोर घेऊन जायचे आहेत. यावर रचना काय म्हणत आहे, इट्स वन पॉइंट विच इज right, but most of the parents think that their children should not be hungry during their school time, so they provide money for that. So they provide money for that. यावर अशा प्रकारे ही जी डायलॉग रायटिंग आहे, डायलॉग रायटिंग ही ग्रुप डिस्कशन झाल्यानंतर पुन्हा एखादं पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करता येईल आपल्याला. जसं आपण एक आसिफचं पॉईंट टाकू याच्यामध्ये. I must say here that the parents should make sure
that their children should take complete diet before going to school or any outing. यावर नंतर इव्हॅल्युएटरला काय करायचं आहे, त्यामध्ये पुन्हा मधात यावर डिस्कशन करायचं आहे आणि डिस्कशन करत असताना त्याचं कॉन्क्ल्युजनसुद्धा त्यांनी काय करायचं आहे, घ्यायचं आहे. यानंतरचं डायलॉग लिहायचं आपल्याला. इव्हॅल्युएटर कॅन you conclude now, Arav, what we learn from this discussion? Arav, this discussion helped us to understand that we must make aware about the ill effects of junk food, and parents must try to give their children a complete diet at home. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या ग्रुप डिस्कशनची सुरुवात करून आपण त्या ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून सर्वांचे व्ह्यू जाणून घेऊ शकतो. मी पुन्हा एकदा आपल्यासाठी या ग्रुप डिस्कशनला पुन्हा एकदा वाचून काढत आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की या ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला पॉईंट्स काय घ्यायचं होतं. तर या ठिकाणी इव्हॅल्युएटरने जी सुरुवात केली होती ती सुरुवात कशी होती बघा. तर यामध्ये आपल्याला विचार करायचा होता की today's teenagers are mostly inclined towards the junk food, and that's why we have to discuss about what are the ill effects of junk food, and is it right that the teenagers are getting inclined towards the junk food. आणि या ठिकाणी इव्हॅल्युएटरने सुरुवात केलं होतं की we have to discuss a topic here that most of the teenagers are inclined towards the junk food. He said, you have some time, you should discuss on this and then we will make a conclusion about this. त्यावर रामानी पहिलं स्टेटमेंट केलं, yes, I think more and more teenagers are now getting attracted towards junk food. यावर आसिफने स्टेटमेंट केलं, इट्स रिअली अ मॅटर ऑफ वरी
that our new generation is inclining towards fast and junk food. आरव म्हणतोय, then does it's not the parents' responsibility to make their children aware about the ill effects of junk food? त्यावर रचना म्हणत आहे, it's one point which is right, but most of the parents think that their children should not be hungry during their school time, so they provide money for that. यावर आसिफ म्हणतोय, I must say that the parents should make sure that their children should take complete diet before going to school or any outing. यावर इव्हॅल्युएटरनी नंतर एक कन्क्ल्युजन विचारलेलं आहे, कॅन यू कन्क्ल्यूड नाव आरव व्हॉट वी लर्न फ्रॉम धिस डिस्कशन. त्यावर आरवने सांगितलं, धिस डिस्कशन हेल्प्ड अस टू अंडरस्टँड दॅट वी मस्ट मेक अवेअर अबाउट द इल इफेक्ट्स ऑफ जंक फूड अँड पॅरेंट्स मस्ट ट्राय टू गिव्ह देअर चिल्ड्रेन अ कम्प्लीट डाएट ॲट होम. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एखादं दिलेलं जे विषय असेल त्या विषयाला अनुसरून ग्रुप डिस्कशन घडवून आणू शकतो. आशा करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ग्रुप डिस्कशनबद्दलची पूर्ण आयडिया आली असेल आणि त्याच्यामुळेच ही ग्रुप डिस्कशनबद्दलची पूर्ण आयडिया आपल्याला समजली असं समजून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आत्ताच सबस्क्राईब करा आणि 12वीच्या परीक्षेच्या पूर्वी जवळपास रायटिंग स्किलचे सर्व व्हिडिओज आपल्याला माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील. त्यासोबतच करिअर गायडन्सचे व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवर पाहू शकता, इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि म्हणूनच नेहमी यूट्यूबवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.